राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना आर्थिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला पुण्यात दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी जत्रेचं तोंड भरून कौतुक केलंय। शिवाय ही जत्रा मुंबईत भरवा, जागा मी मिळवून देतो असं आश्वासनही दिलंय। दरवर्षी डिसेंबर महिना संपत आला की वेध लागतात ते भीमथडी जत्रेचे। पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भीमथडीच्या रूपानं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचं आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून नारी शक्तीचं अनोखं प्रदर्शन पाहायला मिळतंय। वेगवेगळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ याशिवाय अनेकविध सर्जनशील, कल्पक आणि आकर्षक वस्तूंचं प्रदर्शन इथे आहे। सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये असलेल्या अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा पुणेकरांसाठी आहे। जणू संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शनच पुण्यात अनुभवायला मिळतंय। बारामतीच्या सुनंदा पवार या मुख्य आयोजक आहेत, तर खुद्द शरद पवार हे दरवर्षी आवर्जून इथे भेट देतात आणि सगळ्यांचा उत्साह वाढवतात। फक्त पुण्यातच नाही तर राज्याच्या विविध भागात भीमथडी पोहोचवण्याचा सुनंदा पवार यांचा मानस आहे। प्लास्टिकला आपण जशी जत्रा सुरू झाली तसं प्लास्टिकला आपण विरोध करतोय की कापडी पिशव्या घेऊन या, कापडी पिशव्या वापरा, असं हे सगळं। आणि अवयव दानाचा एक आम्ही ऑर्गन डोनेशनचा एक उपक्रम इथे राबवला। अनेक वेळेला लोक चौकशी करतात की भीमथडी कधी आहे, आणि जे काही त्यांना हवं असतं घरामध्ये आणि ज्या गोष्टी अलीकडे मिळत नाहीत त्या सहजपणानं, दर्जेदार रीतीनं आणि जास्त किमतीनं त्यांना उपलब्ध होतं। आणि त्याचबरोबर खेड्यापाड्यातल्या कलावंतांना आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना एक मोठं मार्केट आज या भीमथडीच्या वतीने मिळते। यावेळेला तर मुंबईत जागा मिळवून देतो असं आश्वासन शरद पवार यांनी जाहीरपणे देऊन टाकलं। मुंबईमधून डिमांड होती भीमथडीची, पण मुंबईमध्ये त्यांना जागा आणि हे मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। एवढी जागा किंवा इतकं हे काही खरं नाही, म्हणजे माझ्या कानावर कोणी घातलं नाही। म्हणजे माझ्या कानावर घेतलं असतं तर जागा याच्या चौपट दिली। पुढच्या वर्षी जी आत्ता तयारी करा, मी जागेची व्यवस्था करतो। सहभागी महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मिळणाऱ्या प्रतिसादावर अतिशय खुश आहेत, तर जत्रेचा आनंद लुटणारे पर्यटक समाधानी। मी आता क्रॅब्स खातोय, त्यानंतर मटनची थाळी मागवली। ज्या लोकांना पुण्यामध्ये गावासारखं वातावरण मिळत नाही किंवा गावासारखं जेवण खायला मिळत नाही, ते भीमथडीमध्ये येऊन लोक त्याचा आनंद घेतात। खूप मस्त आहे, व्हरायटी खूप छान आहे। फर्स्ट टाइम खेकडा सुद्धा खाते आहे, सो इट्स अ रिअली व्हेरी गुड एक्सपिरियन्स। दरवर्षी न विसरता न चुकता आम्ही यायचोच, कारण इथे जे पदार्थ मिळतात ते जनरली आपल्याला कुठे मिळत नाही। आणि हा एक्सपिरियन्सच खूप सुंदर आहे। आपण आपल्या रूट्सशी खूप टचमध्ये येतो। इथे आल्यावरती हे ट्राय करू, ते ट्राय करू, खाऊन 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 3 दिवसात माझं जे वजन वाढलं असेल ते तर मला माहितीच आहे। यंदाही भीमथडीला तुडुंब प्रतिसाद मिळतोय। जर तुम्ही पुण्यात असाल तर रविवार संध्याकाळपर्यंत भीमथडी